मॅडिसन मॅक्सी यांची लुमिया नावाची कंपनी आहे, जी स्मार्ट कपडे आणि स्मार्ट सॉफ्ट गुड उत्पादनांसाठी स्मार्ट कापड बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. यांचं म्हणणं आहे की वस्त्रोद्योगाच्या बाबतीत आकाशालाही मर्यादा नाही. आणि या आहेत डॅनियल ॲपलस्टोन आणि या अदर मशीन कंपनीच्या CEO आहेत. यांनी एक डेस्कटॉप मिलिंग मशीन बनवलेले आहे. मिलिंग मशीन काय असतं तर त्यामध्ये एक फिरणारं कटिंग टूल असतं आणि ते पदार्थामधून फिरून आणि त्याला हलवून 3D वस्तू तयार करतं. मॅडिसन सांगताहेत की सगळे संगणक त्यात 4 मूलभूत गोष्टी करतात. ते माहिती इनपुट करतात, माहिती स्टोअर करतात, तिला प्रोसेस करतात आणि मग आउटपुट करतात. यापैकी प्रत्येक गोष्ट संगणकाच्या एका वेगळ्या भागाद्वारे केली जाते. अशी काही इनपुट साधने आहेत जी बाहेरील जगातून इनपुट घेतात आणि त्याचं बायनरी माहितीमध्ये रूपांतरण करतात. मेमरी असते जी ही माहिती साठवते किंवा स्टोअर करते. एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा CPU असतो जिथे सर्व गणितं किंवा कॅल्क्युलेशन्स केली जातात. आणि शेवटी आउटपुट साधने आहेत जे माहिती घेतात आणि त्याचं फिजिकल आउटपुट देतात. डॅनियल सगळ्यात पहिले आपल्याला इनपुट बद्दल माहिती देत आहेत. त्या सांगतायत की संगणक अनेक वेगवेगळ्या प्रकारचं इनपुट घेऊ शकतात, जसं की संगणकाचा कीबोर्ड, फोनचा टचपॅड, कॅमेरा, मायक्रोफोन किंवा अगदी GPS सुद्धा. पण गाडीवरील सेन्सर्स, थर्मोस्टॅट किंवा ड्रोन ही सुद्धा वेगवेगळी इनपुट साधने आहेत. आता इनपुट संगणकातून कसा प्रवास करतो आणि आउटपुट कसा बनतो याचं एक साधं उदाहरण घेऊया. जेव्हा तुम्ही तुमच्या कीबोर्डवरचं एखादं बटन दाबता, समजा B हे अक्षर, तेव्हा कीबोर्ड त्या अक्षराचं अंकात किंवा नंबर्समध्ये रूपांतर करतो. ते अंक बायनरी स्वरूपात म्हणजेच 1 आणि 0 या स्वरूपात संगणकात पाठवले जातात. या अंकांपासून सुरुवात करून CPU B हे अक्षर पिक्सेलनुसार कसं डिस्प्ले करायचं याची गणना करतो. CPU मेमरीकडून क्रमाक्रमाने सूचनांची विनंती करतो, जे त्याला B हे अक्षर कसं काढायचं हे सांगतात. CPU या सूचनांचं पालन करतो आणि त्यांना पिक्सेल्सच्या स्वरूपात मेमरीमध्ये साठवतो. शेवटी ही पिक्सेल्सची माहिती बायनरी स्वरूपात स्क्रीनकडे पाठवली जाते. स्क्रीन हे एक आउटपुट साधन आहे जे बायनरी सिग्नल्सचं तुम्हाला दिसणाऱ्या अगदी लहान प्रकाशाच्या किरणांमध्ये आणि रंगांमध्ये रूपांतर करते. मॅडिसन सांगतायत की हे सर्व इतक्या वेगाने घडतं की ते तत्काळ झाल्यासारखं वाटतं. पण प्रत्येक अक्षर डिस्प्ले करण्यासाठी तुमचा संगणक हजारो सूचना चालवतो, ज्या सुरू होतात तुम्ही कीबोर्डचं बटन दाबल्यापासून. डॅनियल सांगताहेत की आपल्या उदाहरणामध्ये आउटपुट साधन स्क्रीन होतं, पण अशी अनेक आउटपुट साधने आहेत जी संगणकाकडून बायनरी सिग्नल्स घेतात आणि भौतिक जगात काहीतरी करतात. उदाहरणार्थ, स्पीकर गाणं वाजवेल आणि 3D प्रिंटर वस्तू प्रिंट करेल. आउटपुट साधने भौतिक गतीचं देखील नियंत्रण करू शकतात, जसं की रोबोटिक हात किंवा गाडीची मोटर किंवा यांची कंपनी बनवते त्या मिलिंग मशीनचं कटिंग टूल. नवीन प्रकारची इनपुट आणि आउटपुट साधने संगणकांना जगाशी पूर्णपणे नवीन मार्गाने संवाद साधण्याची परवानगी देतात. हे शक्य झालं आहे मेमरी आणि CPUच्या गती आणि आकारात झालेल्या सुधारणांमुळे. कार्य जितकं किचकट असेल आणि इनपुट आणि आउटपुट होणारी माहिती जितकी जास्त असेल, तितकी प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरीची आवश्यकता संगणकाला असते. स्क्रीनवर अक्षरं टाईप करणं सोपं असू शकतं, पण किचकट 3D ग्राफिक्स करण्यासाठी आणि हाय डेफिनेशन मूव्ही रेकॉर्ड करण्यासाठी आधुनिक संगणकांमध्ये त्या सर्व माहितीवर प्रोसेस करण्यासाठी अनेक CPU असतात आणि ते साठवण्यासाठी अनेक गिगाबाईट मेमरी सुद्धा असते. मॅडिसन सांगतायत की तुम्हाला संगणकासोबत काहीही करायचं असेल तरीही प्रत्येक कृती ही भौतिक जगातून माहितीचा इनपुट करणे, ती माहिती स्टोअर करणे आणि प्रोसेस करणे आणि भौतिक जगात काहीतरी आउटपुट मिळवणे याचाच खेळ आहे.